नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण वाचणार आहोत तु. श. कुलकर्णी यांच्या तृणाची वेदना या कथासंग्रहातील छाया ही कथा. चला तर मग सुरुवात करूया. रात्रीचा काळा रंग सृष्टीचा कलाकार हळू हाताने पुसावयास लागला आणि सर्व रात्रभर आपल्या मऊ अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात वेळ घालवलेल्या शकुंतलाबाईंनी आपले अधू डोळे घड्याळाकडे वळवले. फक्त 5:30च झाले होते. त्यांना याचे समाधान वाटले. तसा सकाळ होण्यास अद्याप बराच अवधी होता. त्यांच्या नव्याच लग्न झालेल्या मुलीने रात्री आपल्या पतीभोवती आवळलेले पाश अद्याप सैल केले नव्हते. आता तर ती जास्तच बिलगून झोपली असेल, हा विचार शकुंतलाबाईंच्या मनात आला आणि किंचित तिरस्काराने त्यांनी पलीकडे झोपलेल्या आपल्या नवऱ्याकडे बघितले. तेही अंथरुणात चाळवाचाळव करीत होते. तसं मग त्यांच्या कुशीत शिरावं नि चांगला सूर्य वर येईपर्यंत पडून राहावं असं त्यांना वाटलं. काही वर्षांपूर्वीची त्यांची ती सवयच होती. लग्नानंतर एखाद दुसरं वर्षच त्या पतीशेजारी झोपल्या असतील, पण पहिलं बाळंतपण झाल्याबरोबर 2 अंथरुणे झाली. त्यांची विनोद ही सर्वात वडील मुलगी. यंदाच तिला कुठं 22वं लागलं. गेल्याच वर्षी तिचं लग्न झालं होतं. म्हणजे 22 वर्ष झाली की त्या गोष्टीला. किती नकळतपणे काळ हातातून निसटला होता. विनोदनंतर 2 वर्षांनी प्रभा झाली आणि तिच्या पाठची 2 जन्मल्याबरोबर दिवंगत झाली होती. 5व्या खेपेस मुलगा व्हावा अशी त्यांची मनस्वी इच्छा होती, पण त्याही खेपेस त्यांना मुलगीच झाली. तीच 8 वर्षाची सिंधू त्यांना अगदी विलगून झोपली होती. हल्ली आईजवळ झोपण्याचा तिलाच अधिकार होता. वात्सल्याने त्यांनी तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवला आणि नंतर त्यांना एकदम राग आला. विनोद, प्रभा, सिंधू यांच्या जन्मामुळेच त्या आपल्या पतीपासून, रामभाऊपासून वेगळ्या झाल्या होत्या. त्यांचं तारुण्य, सौंदर्य सारं या मुलींनी हिरावून घेतलं. नाहीतर पूर्वीचं आयुष्य किती सुखावह होतं. लग्नाच्या वेळी त्या 20 वर्षांच्या होत्या आणि ही 25 वर्ष. वयाची अवघी 45 वर्षे सरली होती. या एकामागे एक झालेल्या बाळंतपणामुळे त्यांचं सारं शरीर ढासळलं होतं. आजारपणामुळं त्या किडकिडीत झाल्या होत्या. पूर्वीचे लांबसडक केस जाऊन तिथे सुपारी एवढा आंबाडा आला होता. त्यातही कित्येक केस पिकले होते आणि तोंडात 4-5 दात शिल्लक होते. त्या उठून स्वयंपाकगृहात आल्या व बंबातील पाण्याने त्यांनी चूळ भरली आणि स्टोव्हला काकडा लावला. रामभाऊही अंथरुणातून ताडकन उठून बसले. शकुंतलाबाईंनी त्यांना एक चहाचा कप आणून दिला व दुसरा एक कप घेऊन त्या स्वतः पलीकडील खुर्चीवर बसल्या. विनोद, प्रभा, सिंधू, त्यांचा दूरचा भाचा सदू, नुकतेच आलेले वसंतराव जावई यांच्यापैकी कुणीच जागं झालं नव्हतं. पती पत्नींनी चहा संपवला. दोघेही एकमेकांकडे चमत्कारिकपणे बघावयास लागली. बोलण्यास कुठलाच विषय सापडेना. काय हलाखीची स्थिती. लग्न झालं त्या वर्षी त्या अगदी सिलोन रेडिओसारख्या सतत बडबडत असायच्या. नवी मनोराज्ये, पातळे, सिनेमा आणि नाना भानगडी या सर्वांसाठी तेव्हा दिवस पुरायचा नाही. भगिनी मंडळांचे कार्यक्रम, पार्ट्या आणि इतर फालतू समारंभांमुळे त्यांना केव्हा केव्हा रात्रही होत असे. रामभाऊंची वकिली, त्यांच्या कोर्ट कचेऱ्यांच्या गप्पा, थट्टा, प्रेमळ रुसणी फुगणी, तक्रारी, गाऱ्हाणी, काय अजब असतात तारुण्यातले दिवस. तिथं घुमेपणानं बसणं असह्य झाल्यामुळे त्या परत स्वयंपाकघरात गेल्या आणि रामभाऊंनी नकळत सुटकेचा निश्वास सोडला. अजूनही सूर्य फारसा वर आला नव्हता, परंतु दिशा उजळल्या होत्या. खालील सडकेवरील विजेचे दिवे विझले होते आणि म्युन्सिपाल्टीच्या स्त्रिया सडक झाडत होत्या. किरकोळ दूधवाले भैये आणि सकाळची पेपर्स विकणारी पोरं फिरावयास लागली होती. रामभाऊंनी कालचा टाइम्सचा अंक बाहेर काढला आणि ते वाचण्याचा प्रयत्न करू लागले. 15-20 मिनिटे पाने इकडे तिकडे केल्यानंतर त्यांनी पेपर टेबलावर भिरकावला आणि मग व्यावसायिक पत्रे लिहिण्यास प्रारंभ केला. शकुंतलाबाई भाजीची टोपली घेऊन दिवाणखान्यात आल्या आणि गोवाराच्या शेंगा निवडू लागल्या. काहीतरी बोलावं म्हणून त्या उद्गारल्या. आपल्या त्या ह्यांना पत्र घातलं का हो? रामभाऊंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
त्या कुणाबद्दल विचारत आहे याची त्यांना कल्पना येईना. काहीतरी उत्तर देणं आवश्यक आहे असं वाटल्यावरून ते म्हणाले, आपल्या त्या ह्यांना होय, कालच पाठवलं. शकुंतलाबाईंना अत्यंत राग आला. विचारलेल्या अवास्तव प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं हे त्यांना आवडलं नाही. उलट त्यांनी काहीतरी खोटं सांगावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि त्यानंतर त्यानंतर काय करावं हाही प्रश्नच होता. पण त्यांना वाटलं, आपण या तरी कारणावरून नवऱ्याला खूप बोललो असतो, त्यांच्याबरोबर भांडलो असतो, त्यांच्यावर चिडलो असतो आणि मग सबंध दिवसभर घरात धुसफूस करता येणं शक्य होतं. साऱ्या मंडळीवर रागवता आलं असतं. त्या मुली स्वयंपाकालाच बसल्या नसत्या. तशी मग साऱ्या मुलींची तोंडे चिमणी एवढी झाली असती. लहानगी सिंधू गळ्यात पडली असती. सर्वांनी त्यांची खुशामत केली असती. आणि मग एवढ्या खटाटोपानंतर त्यांना समाधान मिळालं असतं. पण वार्धक्याच्या या छायेबरोबरच मानसिक दुःखही त्यांच्या जीवनावर टोळधाडीसारखं झाकळून येत होतं. नाहीतरी हल्ली रामभाऊ अगदी एखाद्या शेळपटासारखे वागावयास लागले आहेत हे त्यांना कळून चुकले. पूर्वी तेही भांडणाला हार जाणारे नव्हते. तेव्हाची ती भांडणे आता परत यावीत म्हणजे पूर्वीची मौज कायम राहील ही त्यांची अपेक्षा, ही त्यांची तळमळ. शेजारच्या गल्लीत कोंबडा आरवला आणि शकुंतलाबाईंना वाटलं तो ओरडून आपला निषेध करीत आहे. या विचाराने त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या. आकसून बसलेल्या रामभाऊंकडे त्यांनी भेदक दृष्टीने बघितलं. त्या पुन्हा काहीतरी बोलणार हे रामभाऊंनी ताडलं. आपल्या मायनस नंबरच्या जाड्या लेन्सेसमधून त्यांनी एकच अर्थपूर्ण कटाक्ष आपल्या पत्नीकडे टाकला. यंदा प्रभाला 18वं वर्ष लागलं आहे. तिच्या लग्नासंबंधी विचार नको का करायला? काही स्थळं हेरून ठेवलीत का? त्या डॉक्टर देशपांडेंना विचारतो म्हणाला होता. यंदाच त्यांचा मुलगा इंजिनियर झाला आहे म्हणे. रामभाऊ नुसतं हू म्हणून गप्प झाले आणि मग एकाएकीच उसळले. सकाळपासून बघतो आहे, काय कटकट लावली आहेस ग? शांतता मिळूच देत नाही तुम्ही लोक. एवढ्या सकाळी अजून लोक जागे देखील झाले नाहीत तर तुझ्या लग्नाच्या गप्पा निघाल्या. मला इतर काही कामे नाहीत असं वाटलं का तुला? पण त्यांना काय वाटलं कुणास माहीत. ते एकदम गप्प झाले. आपण एवढ्या चिडखोरपणे उत्तर द्यावयास नको होतं याची त्यांना जाणीव झाली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा स्वभाव नकळतपणे चिडखोर बनावयास लागला होता. आताशाच असं का वाटायला लागलं आहे? आपली वर्तणूक चमत्कारी का बनत आहे? या प्रश्नांची उत्तरे त्यांना आपल्या नित्याच्या जीवनात सापडत नव्हती. आणि मग अचानकपणेच त्यांना कोर्टातील एका मित्राचं वाक्य आठवलं. कुठल्या तरी केसमध्ये त्यांच्या विरुद्ध बाजूला एक तरुण वकील होता आणि केस त्याने मोठ्या कौशल्याने जिंकली होती. त्यांच्या संपूर्ण जीवनातील तो एक जबरदस्त पराजय होता आणि त्यांचं त्यांना मनस्वी वाईट वाटलं. त्याच वेळी तो मित्र म्हणाला होता, रामभाऊ, आपली सद्दी संपली. तरुण पिढीचं राज्य आहे आता. किती दिवस राहिले आहेत आपले या क्षेत्रात? त्या प्रसंगाच्या आठवणीने त्यांनी हळूच सुस्कारा सोडला. शकुंतलाबाई बोलण्यासाठी सज्ज झाल्या, पण एवढ्यात घरातील अर्धी अधिक मंडळी जागी झाली. त्या सर्वांसमोर कुरबुर करणे शक्य नाही या विचाराने त्या ताडकन उठल्या आणि परत स्वयंपाकघरात गेल्या. दुसऱ्या चहाची वेळ झाली होती. त्यांनी परत स्टोव्ह पेटवला. गड्याने नुकताच बंब पेटवला होता आणि तो झाडलोट करीत होता. सिंधू अद्यापही झोपलेलीच होती. तिला त्यांनी खसदिशी अंथरुणातून ओढलं. विनोद आपल्या खोलीबाहेर आली आणि हळूहळू सारी मंडळी चहासाठी स्वयंपाकघरात येऊन बसली. त्या यांत्रिकपणे आपली नित्याची कामे पार पाडावयास लागल्या. चहा संपल्याबरोबर त्यांनी स्नान आटोपलं. रामभाऊंच्या धोत्राच्या निऱ्या करून ते स्नानगृहात ठेवले. रामभाऊंनीही स्नान आटोपलं. मग तिन्ही मुलींनीही स्नाने केली. शकुंतलाबाई स्वयंपाकाला लागल्या आणि रामभाऊ देवघरात शिरले. गेल्या काही दिवसापासून धूळ खात पडलेल्या देवांचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. हल्ली त्यांना पूजा अर्चा करण्यात आनंद मिळावयास लागला होता. 9:30 सारी मंडळी जेवायला बसली आणि मग मुलामुलींची शाळा कॉलेजाची घाई सुरू झाली. सिंधूची पुस्तके सापडेनात म्हणून तिने घरात गोंधळ घातला आणि एकदाची कशीबशी तीही प्रभाबरोबर बाहेर पडली. 10 वाजता रामभाऊंनी आपला कचेरीचा पोशाख केला आणि तेही घराबाहेर पडले.
सदूही फॅशनेबल कपडे करून कॉलेजला गेला. आता शेवटी 3च माणसे घरात राहिली, त्या स्वतः, विनोद आणि जावई बापू. त्या मायलेकी सर्वात शेवटी जेवायला बसल्या. विनोद स्वयंपाकाविषयी उगीच नाके मुरडायला लागली. भाजी आणि आमटी किती अळणी केलीस ग, चटणीला मीठ किती जास्त पडलं आहे. तिच्या या टीकेने शकुंतलाबाईंचा अहंकार दुखावला. त्याही चिडल्या. आजपर्यंत त्यांच्या स्वयंपाकाला कुणी कधी नावं ठेवलेलं त्यांच्या स्मरणात नव्हतं. नाहीतरी हल्लीच्या पोरी जरा उर्मटच झाल्या आहेत. या जाणीवेने त्या म्हणाल्या, हो बरं बाईसाहेब, आता तूच शिकवणारी आली आहेस मोठी. आमचं सारं आयुष्य जसं काही खेळण्यातच घालवलं आहे आम्ही. संध्याकाळी करून दाखव ना स्वयंपाक, मोठी सुगरण आहेस तर. ती आचवून नाकाचा शेंडा उडवीत आपल्या खोलीकडे चालती झाली आणि शकुंतलाबाईंनी आपला सारा राग जवळील भांड्या कुंड्यावर काढला. मुलीनं जवळ बसून काय हवं नको विचारावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण आजच्या तरुण तरुणींना माणुसकीच राहिली नाही, या विचाराने त्यांचा संताप अनावर झाला. आपल्या प्रेमाच्या माणसाबद्दल कोणही अनास्था. त्यांना आपले पूर्वीचे दिवस स्मरले. किती माया होती त्यांना सासर माहेरच्या माणसांबद्दल. सासूचं देखील त्यांच्यावर असंच प्रेम होतं. आईला तर त्यांच्याविषयी प्रेम असणं स्वाभाविकच होतं आणि शिवाय त्यांची वागणूकही तशीच समंजसपणाची होती. माहेरी गेलं म्हणजे त्या आजच्या मुलीसारख्या आरामाने बसत नसत. घरची सारी कामे त्या आवडीने करायच्या. तशी त्यांना सारी परिस्थिती अनुकूल होती. वडील कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावर होते. घरी भरपूर नोकरचाकर असायचे. अशा श्रीमंतीत असून देखील त्या ऐदी नव्हत्या. गृहकृत्यातील साऱ्या शिस्ती त्यांच्या आईने कटाक्षाने त्यांना लावून दिल्या होत्या. आणि आज त्यांच्याच मुली. अवघ्या एका पिढीच्या वागणुकीत किती क्रांती झाली होती. आणि मग त्यांना वाटलं ही आपलीच चूक आहे. लाडात वाढल्यामुळे ह्या मुली असे मिरे वाटायला लागल्या आहेत. तसा मग त्यांनी निश्चय केला की यापुढे आपण मुळीच लाड करायचा नाही. बाकीच्या 2 मुलींना तरी शिस्त लावायची, कडक वर्तणूक ठेवायची. स्वयंपाकघरातील आवराआवर करण्यात 11 वाजले आणि विनोद बाहेर येऊन हळूच म्हणाली, आई, आम्ही दोघे की नाही मॉर्निंग शोला जात आहोत बरं का. तिनं बाहेर जाण्याची केव्हाच तयारी केली होती. जॉर्जेटची फिकट निळी साडी, गुलाबी रंगाचा सॅटिनचा ब्लाऊज, मनी पर्स. तिचा तो एकंदर अवतार बघून त्यांच्या कपाळावर आठ्या दृगोचर झाल्या. जावई बापू विनोदच्या हातात हात घालून घराबाहेर चालते झाले आणि शकुंतलाबाई हे दृश्य बघतच राहिल्या. वास्तविक त्यांना कौतुक वाटायला पाहिजे होते. तसं त्यांचं वयच झालं होतं. परंतु कुठेतरी काहीतरी खटकत होतं. स्वभावातली एक बाजू विचित्र झाली होती. त्यांनी आपलं तारुण्य आठवलं. त्यावेळचा सारा अवखळपणा आठवला. शाळेतले दिवस, कादंबऱ्या, नाटके, त्याप्रमाणे एक वेळ करून बघितलेला प्रेमाचा प्रयोग. काय बरे त्याचं नाव होतं? जीर्ण स्मृतीला त्यांनी थोडं अधिक ताणलं. एका तरुणाची अस्पष्ट आकृती त्यांच्या डोळ्यापुढे उभी राहिली. प्रभाकर त्याचं नाव होतं. त्यांच्या शेजारीच तो राहत असे. दिसायला अत्यंत सुंदर होता. त्याच्या त्या भरदार शरीरयष्टीवर आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेवर त्या भाळल्या होत्या. त्याला किती काव्यांनी ओथंबलेली प्रेमपत्रे त्यांनी पाठवली होती. त्यानंही सर्वांची उत्तरे दिली होती. पण ते सारं प्रकरण अचानकच कुठंतरी फिसकटलं. त्यांनी ती पत्रे आपल्या बॅगेच्या अगदी तळाशी लपवून ठेवली होती. गेल्या अनेक वर्षात ती बघितलीही नव्हती. आज त्यांची तीव्रतेने आठवण झाली आणि त्या आपल्या खोलीत गेल्या. बॅग उघडून पत्राचा तो गठ्ठा बाहेर काढला आणि अधाशासारखा वाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची अक्षरे फिकट झाली होती. त्यांना ती नीट वाचता देखील येईनात. जी पत्रे त्यांनी एकेकाळी मुखपाठ केली, भावनेच्या टाकाने हृदयावर अक्षरशः लिहून ठेवली होती, ती सारी काळाच्या रबराने पुसली गेली होती. तारुण्यातला प्रणयाचा उन्माद, सौंदर्याची मस्ती, साऱ्या गोष्टी त्यांना आठवायला लागल्या आणि मग त्या स्वतःवरच चिडल्या. त्यांना स्वतःचीच लाज वाटली. पत्राचा तो सारा गठ्ठा घेऊन त्या परत स्वयंपाकगृहात आल्या आणि पेटलेल्या निखाऱ्यात संसाराच्या होमकुंडात एकेकाळच्या भावनांची त्यांनी आहुती दिली. थोडा वेळ धूर झाला आणि मग एकदम ज्वाला भडकली आणि पुन्हा सारं शांत झालं. तसा त्यांना उगाच पश्चाताप झाला.
आयुष्यातल्या गोड स्मृतींना उगीच तरी आग लावली असं त्यांना वाटायला लागलं. प्रक्षुब्ध मनस्थितीत त्यांनी सारी कामे आटोपली आणि घड्याळाकडे बघितलं. आताच कुठे नुकते 12 झाले होते. मुलामुलींना शाळा कॉलेजातून येण्यासाठी बराच अवकाश होता. तोपर्यंत काय करायचं? शेजारच्या मालतीबाईंकडे जाऊन गप्पा मारण्याचा विचार त्यांच्या मनात आला, पण त्यातही त्यांचं मन रमण्याची लक्षणे नव्हती. त्या वामकुक्षीसाठी म्हणून पलंगावर आडव्या पडल्या. स्त्री मासिकाचा अंक चाळायला लागल्या. त्यांच्या भाच्याचं आवडतं रहस्यमाला वाङ्मयही तिथंच पडलं होतं. तेही त्यांनी चाळलं, पण छे, काही वाचावंसं वाटेना. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला व त्या डोळे मिटून उगीच तरी पडून राहिल्या. एवढ्यात एकतारी हातात घेऊन एक आंधळा भिकारी आपल्यापेक्षा पुष्कळ तरुण असलेल्या बायकोबरोबर वाड्यात शिरला. तो आपल्या भसाड्या आवाजात मीराचं भजन आळवीत होता. तेरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द न जाने कोई. एकदम त्यांना कुठली स्फूर्ती आली कुणास माहीत. त्या गॅलरीत येऊन उभ्या राहिल्या. किती सुंदर काव्य होतं ते. प्रेमवेडी. त्यांनी नकळत त्या भिकारणीकडे बघितलं. मळक्या, विटक्या आणि फाटक्या पातळात तिनं आपलं शरीर कसं बसं झाकलं होतं, पण आंधळ्या नवऱ्याबरोबरही ती किती एकनिष्ठपणे वागत होती. आपणही रामभाऊंचा हात असाच हातात घ्यावा आणि हेच भजन गात त्रिभुवनात फिरावं असा काहीसा विचार त्यांच्या मनात डोकावला. भिकाऱ्याला काहीतरी देऊन त्यांनी वाटेला लावलं आणि पुन्हा त्या एकाकी झाल्या. चमत्कारिक विचार सारखे त्यांच्या मनात यायला लागले आणि भेडसावायला लागले. क्षणिक उच्छृंखल व्हावं आणि वाटेल ते करावं असं त्यांना वाटायला लागलं, पण शरीर मात्र जागचं हलण्यास देखील तयार नव्हतं. 2 वाजता विनोद आपल्या पतिराजांसह हसत खिदळत वर आली आणि त्यांची तंद्री भंगली. त्या उठून बसल्या आणि विनोदला अगदी उत्सुकतेने त्यांनी प्रश्न विचारला, कसा होता ग पिक्चर? फारच सुंदर होता गाई. तुला ती सॅमसन डिलायलाची गोष्ट माहीत आहे ना? तोच पिक्चर बघण्यास आम्ही गेलो होतो. तशी सुंदर आहे ती हॅडी लॅमर. तू बघच आई एकदा तरी. त्यांच्या स्मृतीला अंधुकपणे मिल्टनचं ते महाकाव्य आठवलं. शेले, किट्सच्या कविता आठवल्या, भावगीतं आठवली आणि त्यांनी हळूच निश्वास सोडला. मग त्यांना विनोदचाच राग आला. इंग्रजी पिक्चर्समधील त्या उत्तान शृंगाराने अभिरुची बिघडते आणि तरुण तरुणींनी तसले खेळ बघू नयेत असा काहीसा विचार त्यांनी विनोदला बोलून दाखवला. यावर बेमुवर्तपणे विनोद म्हणाली, इश्श, आज अगदी एखाद्या आजीबाईचा आव आणून उपदेश करते आहेस की ग? मला आठवतं, माझ्या लहानपणी मला घरी ठेवून तू नी काका त्या ग्रेटा गार्बोच्या पिक्चरला जाण्यासाठी किती उत्सुक असायचे ते. खरंच की, आता तू लवकरच आजी होणार आहेस म्हणा. विनोद हसत हसत आत चालती झाली आणि शकुंतलाबाईंना मात्र त्याचं कौतुक वाटलं नाही. हा आपला अपमान आहे, आपल्या तारुण्याची शरणागती आहे, हा विचार त्यांना भेडसावायला लागला. कुठल्या तरी अट्टाहासाने त्या प्रेरित झाल्या होत्या. 4 वाजता हळूहळू मंडळी जमायला लागली. प्रभा, सिंधू शाळेतून परतल्या. त्यांना काहीतरी खावयास दिलं. मग त्यांचा भाचा शीळ वाजवीत कॉलेजातून परतला. त्यालाही त्यांनी खायला दिलं. त्या सर्वांचा चहा करायला लागल्या. मग हास्यहुश्य करीत रामभाऊ कचेरीतून परतले आणि पुन्हा त्यांच्या जीवनाचं यंत्र सुरू झालं. ते आता रात्री 10 पर्यंत थांबणार नव्हतं. चहा, त्यानंतर स्वयंपाक, त्यानंतर जेवणी, त्यानंतर आवराआवर आणि मग 11 वाजता अंथरुणावर पडणं. हल्ली त्यांना झोप तरी कुठे येत होती. उगीचच तळमळत पडावं लागत होतं, कारण कुठलंच गत्यंतर नव्हतं. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या अंथरुणात पडल्या आणि अचानकच बंड करण्याची त्यांना हुक्की आली. सकाळपासून धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट करावासा त्यांना वाटला. वयाच्या मर्यादा उल्लंघून लेकराबाळाची लाज लज्जा सोडून पतीला कवटाळावं, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, रात्री बेरात्री चांदण्यात फिरायला जावं, अल्लडपणाने वागावं आणि हे सारं करताना जगाकडे बघून तुच्छतेने हसावं. या विचारांनी त्या सारख्या तळमळत होत्या. सारी रात्र डोळ्याला डोळा नव्हता. रात्रीचा 4-5 वाजण्याचा सुमार असावा. सारं विश्व शांत होतं. अखिल जीवसृष्टी मृत्यूप्रमाणे निश्चल झालेली होती.
परंतु शकुंतलाबाईंना हे सारं असह्य होत होतं. त्या अंथरुणातून उठल्या आणि रामभाऊंच्या पलंगाजवळ क्षणभर उभ्या राहिल्या. कुठल्या तरी सुप्त चेतनेने त्यांना आज प्रवृत्त केलं आणि त्या त्यांच्या शेजारी पडल्या. रामभाऊंची झोप चाळवली गेली आणि त्यांनी आश्चर्याने आपल्या पत्नीकडे बघितलं. त्यांना क्षणभर या गोष्टीचा अर्थच कळेना, पण तो ध्यानात येण्यासाठी त्यांना उशीर लागला नाही. तसा मग त्यांना एकदम राग आला. बायकोच्या निर्लज्जपणाची चीड आली आणि स्वतःच्या दौर्बल्याचं मनस्वी वाईट वाटलं. त्यांनी आपल्याच जागी थोडीशी चुळबुळ केली आणि सुटका करून घेण्याचा प्रयत्न करून बघितला. परंतु शकुंतलाबाईंच्या वाळलेल्या हातांचा विळखा त्यांच्या शरीराभोवती पडला होता आणि तो त्यांना भूताच्या मिठीपेक्षाही भयंकर भासत होता. त्यांनी आपल्या झडलेल्या शरीराला तजेला देण्याचा प्रयत्न केला, झोपलेल्या वासनांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने त्यांना केव्हाच नष्ट केलं होतं. शरीरावरचा आणि मनावरचा त्यांचा ताबा केव्हाच नाहीसा झाला होता. आपल्या दुबळेपणाच्या समर्थनासाठी ते आपल्या पत्नीवर रागावले. तुम्हाला काही लाजबीज वाटत नाही का हो? ह्या वयात शोभतं का हे असलं? मुलं पलीकडे झोपली आहेत, निदान त्यांची तरी काही बाळगाल की नाही? तसा शकुंतलाबाईंचा विळखा एकदम सैल झाला. त्यांना नवऱ्याचा भयंकर संताप आला. आपला कोंडमारा करणाऱ्या जगाचा, लेकरा बाळांचा, सर्वांचा त्यांना वीट आला आणि एवढ्यात सकाळ झाली. गल्लीतील कोंबडा आरवला. जणू तो शकुंतलाबाईंचा उपहास करीत होता, त्यांना खिजवीत होता. त्या तळमळत आपल्या अंथरुणावर येऊन पडल्या. रात्रीचा काळोख हळूहळू नाहीसा होत होता, पण त्यांना वाटलं हा काळोख कधीच संपू नये. आपल्या काळ्या ठिक्क झालेल्या जीवनाप्रमाणे साऱ्या विश्वाची कळा अशीच काळवंडावी. परंतु सृष्टीचा कलाकार हळू हाताने रात्रीचा काळा रंग पुसावयास लागला होता आणि प्रकाशाच्या त्या छायांची शकुंतलाबाईंना मनस्वी भीती वाटत होती.